ये ऑन डिमांड ऑफ लियान. टुडे स्पेशल मेनू मासवडी. ये नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या पाहुणीसाठी मासवडी बनवतोय. चला तर मग मासवडीसाठी सगळ्यात पहिले आपण बारीक कांदा चिरून घेतो. बाकूस बनवायला बारीक कांदा लागेल आणि आमटीसाठी थोडा मोठा, जो की आपण वाटण्यासाठी भाजून घेणार आहे. फ्रेश कोथिंबीर घेतोय. कोथिंबीर धुवून चिरून घेतली आहे. मध्ये मध्ये थोडी मस्ती केली आणि आता आपण मासवडी बनायला घेऊ. आपला घरचा मसाला, हळद, मिरची पावडर, तरीसाठी थोडी बेडकी मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला एकत्र केला आहे. गरम तापलेल्या तेलामध्ये कढीपत्त्याची फोडणी दिली, मसाले टाकले आणि जे आपण कांदा भाजून घेतलेलं कांदा, खोबरं, लसूण, आलं ह्या सर्वाचं वाटण ते टाकलं आणि नंतर पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपली आमटी रेडी. हावरी भाजून घेतली, खोबरं किसून भाजून घेतलं, बारीक चिरलेला कांदा तोही भाजून घेतलाय आणि आता हे सर्व आपल्याला एकत्र करायचे बाकुसासाठी. मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची, मीठ टाकायचं, वाटलेला लसूण टाकायचा, कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व मिक्स करायचं. प्रत्यक्ष कृती तुम्ही पण बघून घ्या. खाके बता. आता मासवडी थापायला जे घट्ट बेसन लागतं त्याची तयारी. तापलेलं तेल, त्याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण, हळद, मिरची पावडर, मीठ टाकायचं, पाणी टाकायचं. पाण्याला उकळी आली की बेसन सोडायचं आणि बेसन चांगलं हटवून घ्यायचं. जास्त थिक असलं पाहिजे बेसन. बेसन सोडण्याची कृती मात्र राहून गेली, पण हे बेसन तुम्ही बघताय अशा पद्धतीने तयार झाले. आता ते गरम आहे, तर आपण पुढची मासवडी बनवायची कृती बघून घेऊ. मासवडी बनवून तयार झाली आहे. ती थंड झाली की आपण तिचे असे काप करायचे.
कसं झालंय? एक नंबर. खूप छान. तर मग मंडळी, आमच्या पाहुणीला ही रेसिपी मात्र खूप आवडली. पण तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.